आमच्या 14 जणांवर हा गुन्हा नाही. ह्यामध्ये माळी, साळी, कोळी, धनगर, वंजारी, मुस्लिम सगळ्या प्रकारची लोक आज आमच्यासोबत आहेत, दलित बांधव आहेत. या सर्वांवर गुन्हे दाखल केलेत. म्हणून हे 14 लोकांवर गुन्हे नसून महाराष्ट्रातल्या 85% सामाजिक समूहावर गुन्हे दाखल आहेत. आणि हे सामाजिक समूहावर 85% जनतेवरचे हे गुन्हे, ओबीसीवरचे गुन्हे आहेत. आणि हे गुन्हे आमच्यावर खरं तर आम्ही म्हणतो की आमचा हा सन्मानच केला, कारण ज्यांच्यासाठी लढतो त्यांच्यासाठी हे गुन्हे आहेत. आणि म्हणून 15 तारखेला येत्या सोमवारी आम्ही ठरवलंय, आम्ही शांततेच्या मार्गाने या पोलीस प्रशासनाच्या समोर जाणार आहोत आणि आम्हाला अटक करा. जरांगेला तुम्हाला अटक करता येत नसेल कारण तुमच्यात ती हिंमत दिसत नाही. बारामती पोलीस स्टेशनला आम्ही विनंती केली होती, तुम्ही इथे गोपीचंद पडळकरांच्या पंढरपूरच्या वक्तव्यावर इथं गुन्हा दाखल केला बारामतीत. तुम्ही खोतकरांच्या बाहेरच्या जिल्ह्यातल्या वक्तव्यावर बारामतीत गुन्हा दाखल केला. मग मुंबईमध्ये वक्तव्य करणाऱ्या जरांगेंवर बारामतीत गुन्हा दाखल करण्याची हिंमत या बारामतीच्या पोलीस प्रशासनात नाही का, ते त्यांनी सांगावं. परंतु ते नाही हे सिद्ध झालं. आणि आमच्यासारख्या सामान्य उपेक्षित कष्टकरी ओबीसी, बहुजन, वंचित समाजावर त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. पोलीस प्रशासनाचं आम्ही स्वागत करतो. येत्या सोमवारी आम्ही आपल्या भेटीसाठी म्हणण्यापेक्षा आम्ही स्वतःच्या अटकेसाठी येत आहोत आणि आम्ही स्वतःहून आम्हाला अटक करून घेणार आहोत.